नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात. आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलेली आहे. कारण पण तसंच आहे. आज येणार आहे तिच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुका. तर त्यासाठी आम्ही सर्वजण जमलो आहोत आणि श्री स्वामी समर्थ हा नामस्मरणाचा जयघोष चाललेला आहे. सर्व एकत्र बसून देवाचं नाव घेणं चाललेलं आहे, सद्गुरूंचं नाव घेणं चाललेलं आहे आणि सद्गुरूंची पादुका आपल्या मैत्रिणीच्या घरामध्ये एंटर केलेले आहेत. ही माझी मैत्रीण, तिचे मिस्टर, त्यांनी पादुका आपल्या सर्व घरामध्ये त्यांचं हे करून येतात, घर दाखवून येतात आणि नंतर मग पादुका स्वामी समर्थांच्या इथे चौरंगावर ठेवणार आहे आणि सर्वांना दर्शनासाठी उपलब्ध असतील. तर ते आता घरामध्ये सर्वत्र पादुका फिरवून आणत आहेत. सर्वजण जमलेलं आहोत. घरातलं वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे. खूप छान असं वाटतं आहे आणि खरंच सगळ्यांच्या घरी अशा पादुका याव्यात असं सर्वांनाच वाटत असतं. तर असं ही माझी मैत्रीण ती स्वामी समर्थांचं खूप करते आणि आज तिच्याकडे पादुका आलेल्या आहेत. तिचं नवीन घर झालेलं आहे. तर तिने प्रथम स्वामी समर्थांना बोलावलेलं आहे आपल्या घरी. तर आता छान अशी आरती चालू होईल आणि नंतर आपण सर्वजण पादुकांचं दर्शन घेणार आहोत. तर आता आपण करूया आरती. स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वयं प्रकाशो स्वामी देखील स्मृती आपला शिवा तो वाढू तुला स्वामी वाढू तुला देह पावंकार मी तू पण काजळी गेली स्वामी काजळी गेली हे जानने धनु पायी ओवाळी गेली आपला शिवा तो वाढू तुला स्वामी वाढू तुला देह पावंकार आनंदाने गावे कापुरा केली स्वामी कापुरा केली पंचतत्व भाव तनु पायी असलेली आपला शिवा तो वाढू तुला स्वामी वाढू तुला देह अवधूत चिंतन गुरुदेव दत्त स्वामी जय. अशा प्रकारे आरती झाल्यानंतर सर्वांनी दर्शन घेण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीने तिच्या मिस्टरांनी दर्शन घेतलं. नंतर आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि अशा प्रकारे आज स्वामींच्या पादुकांचा दर्शनाचा योग होता. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा.